नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा आपला भाग आहे 12वा. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील, चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डिसेंबरच्या आधी, नवीन वर्ष सुरू होण्याआधी माझी इच्छा आहे की आपले 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण व्हावेत अशी. आणि अर्थातच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईकच्या ज्या पट्टीमध्ये हाईप नावाचं एक बटन आहे, तर तुम्ही या व्हिडिओला नक्की हाईप द्या. कुठलेही पैसे काहीही लागत नाही. याच्यामुळे फक्त आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला हाईप द्यायला अजिबात विसरू नका. वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे. मित्रांनो, जर तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही सगळे भाग ऐकले असतील तर काही लोक या सावलीला बळी गेलेले आहेत. तर काही लोकांबरोबर विशिष्ट गोष्टी घडलेल्या आहेत. मग ते कर्नल चौधरी असतील, वासुदेव चिपकट्टी आणि त्याची बायको असेल, काली असेल, लता असेल. आता याच्यातच काही गोष्टी, काही लोक ऍड होणार आहेत. मग बघूयात त्यांच्याबरोबर नेमकं काय घडतंय. ऐकूयात आपला आजचा भाग 12वा. शिंदे जकातदार फोटो आर्टिस्टचं दुकान गेल्या वर्षीच उघडलं होतं. नव्या डेव्हलपमेंट बरोबर पुण्यातली धंदेवाईकांची जी एक लाट तीनवाडीत आली होती, त्यात सर्व प्रकारचे व्यावसायिक होते. वकील, डॉक्टर, ड्रायर्स अँड ड्राय क्लीनर्स, लेदर मर्चंट्स, किराणा प्रोव्हिजन स्टोअर्सवाले, स्टेशनर्स, मेडिकल स्टोअर्सवाले, वर्तमानपत्रवाले, इराणी, बेकर्स, उडपी आणि बरेच. गाव बसायला हे सर्व लागतातच. आणि अर्थात फोटोग्राफर्सही लागतात. स्वतःची छबी पाहून खुश न होणारा एखादा संत, वेडा किंवा आंधळाच असावा. स्टुडिओ नसता तर लग्नामुंजींचे, गृहशांतीचे, उद्घाटनांचे, पारितोषिक वितरणांचे अनेक प्रसंग चित्रित झाले नसते. पण तीनवाडीत स्टुडिओ होता आणि फोटोग्राफर्सना बोलावणी येत होती. तसे शिंदे आणि जकातदार यांच्यापैकी कोणीच तज्ञ फोटोग्राफरही नव्हते किंवा प्रशिक्षित आर्टिस्टही नव्हते. दोघांना फोटोग्राफीचा छंद होता. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी डार्करूम असिस्टंट म्हणून कामं केली होती. राष्ट्रीयकृत बँकांच्या लहान व्यावसायिकांना कर्ज देण्याच्या विविध योजना जाहीर झाल्यावर त्या दोघांनी अनेक खटपटी लटपटी करून 10,000चं कर्ज मिळवलं होतं. जागेचा काही ऍडव्हान्स दिला होता. एक जुना रोली आणि एक त्याहूनही जुना ग्राफिक स्टुडिओ कॅमेरा घेतला होता आणि शिंदे जकातदार फोटो आर्टिस्ट या नावाने व्यवसाय सुरू केला होता. तसा धंदा अगदी भरभराटीस कधीच आला नव्हता. पण दोघांना उद्याची भ्रांतही कधी पडली नव्हती. ज्या संध्याकाळी तीनवाडीच्या माळरानावर विमानाला अपघात झाला, त्या संध्याकाळी अगदी कर्मधर्म संयोगाने जकातदार त्याच्या रोलीफ्लेक्स मध्ये नवी फिल्म भरून एका घरी कसल्याशा रिसेप्शनचे फोटो घ्यायला चालला होता. आकाशातली जवळजवळ येणारी प्रचंड घरघर ऐकताच थांबून त्याने वर पाहिलं होतं. जळतं विमान माळरानाच्या दिशेने झेपावताना पाहताच त्याच्या रक्तातला फोटोग्राफर जागा झाला होता. अपघात? हातातलं ऑर्डरचं काम पार विसरून त्याने सायकल माळरानाच्या दिशेने वळवली. विमान जमिनीवर आपटून 5 मिनिटं व्हायच्या आतच जकातदार तिथे पोहोचला होता. पहिल्या 5 मिनिटांतच त्याचा रोल संपला. मदतीसाठी माणसं जमायला लागली होती. आता जकातदाराचं लक्ष समोरच्या भयानक मानवी संहारावर नव्हतं, समोरच्या मृत्यूच्या भीषण तांडवावरही नव्हतं. हा धगधगता आकार, हे ज्वालेत लपेटलेलं विमान किती संसारांची राखरांगोळी करतंय, हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. मागाहून कधी काळी त्याला त्या क्षणातली आपली मानसिक प्रतिक्रिया आठवली असती तर खात्रीने त्याला स्वतःची शरम वाटली असती. त्या क्षणी तो स्वतःशी चरफडत होता. या केवळ 12 एक्सपोजरच्या रोलऐवजी 36 एक्सपोजरचा 35 mm कॅमेरा असता तर. कारण आता त्याला परत एकदा फिल्मसाठी स्टुडिओकडे धावावं लागणार होतं. तोपर्यंत इकडे कितीतरी घटना घडून जाणार होत्या, त्या त्याला टिपता येणार नव्हत्या. कॅमेरा खांद्याला अडकवून त्याने जमायला लागलेल्या गर्दीतून सायकलला कशी तरी वाट काढली. 15 मिनिटांतच तो व शिंदे दोघेही अपघाताच्या ठिकाणी परत हजर झाले होते. एव्हाना मदत कार्यात जराशी शिस्त आली होती. शिस्त अर्थात फक्त प्रेक्षकांतच होती.
कारण समोरचा धडधडता अग्नी इतका रौद्र होता की तीनवाडीसारख्या लहानशा उपनगरातली अग्निशामक दलातली सामग्री त्याला तोंड द्यायला अगदीच तोकडी पडत होती. शिंदे आणि जकातदार विमानाच्या भग्न अग्नीने लपेटलेल्या आकाराभोवती चारी बाजूंनी फिरत होते. त्यांच्या व्यवसायात अशी संधी फार फार क्वचित वेळा मिळत असे. एखाद्या भयानक मोठ्या आपत्तीच्या मागोमाग काही मिनिटांतच ती चित्रित करण्याची संधी. आगीत लपेटलेला विमानाचा अजस्त्र सांगाडा, खाली रांगेने मांडून ठेवलेले मृतदेह, धगधगत्या ज्वालांच्या प्रकाशात लोकांच्या स्तिमित चेहऱ्यावरचे विलक्षण भाव. दोघेही काम करीत होते, पण दोघांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. समोरची मानवी जीवांची हत्या शिंदे एक सेकंदभरही विसरू शकत नव्हता. संधीचा फायदा तोही घेत होता, पण त्याच्या मनावर विषण्णतेची एक छाया होती. आणि त्या दुर्घटनेला 5-10 दिवस 2-3 आठवडे होऊन गेले तरीही मनावरची ही सावली दूर झाली नाही. तसं पाहिलं तर त्या एका रात्रीने त्यांच्या धंद्याला चांगलीच बरकत आली होती. पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळालं होतं. शिंदे नको नको म्हणत असतानाही जकातदाराने काही काही फोटोचे मोठे केलेले प्रिंट स्टुडिओच्या दर्शनी भागावरच्या काचेच्या शो विंडो मध्ये लावले होते. काही केल्या शिंदेच्या मनाला ती गोष्ट पटत नव्हती. त्या भयानक आपत्तीचं असं भांडवल करणं त्याला योग्य वाटत नव्हतं. पण ते प्रिंट पाहायला स्टुडिओ समोर लोकांची काय गर्दी व्हायला लागली. त्यांच्या अघोरी कुतूहलाला जणू काही मर्यादाच नव्हत्या. आणि देशभरच्या वर्तमानपत्रांकडून फोटोंना केवढी मागणी होती. देशातल्या काय, अमेरिकेतल्याही एका वायर सर्व्हिसने त्यांच्या 2 कॉपीज घेतल्या होत्या आणि अमेरिकन कॅनेडियन सिंडिकेट कॉलमसाठी वापरून त्यांना $120 पाठवले होते. तेव्हा आर्थिक फायद्याबद्दल कोणताच प्रश्न नव्हता. पण शिंदेच्या जीवाला स्वस्थता नव्हती. या दुर्दैवी आपत्तीचं आपण असं भांडवल करू नये, त्याला राहून राहून वाटायचं. पण जकातदाराला पैशांची आणि प्रसिद्धीची एक नशा चढल्यासारखी दिसत होती. नेहमीची फोटोची कामं त्यानं बंद ठेवली होती. अपघाताच्या सर्व फोटोच्या मोठमोठ्या कॉपी काढून त्या देशात सर्वत्र पाठवण्यात तो मग्न होता. आणि अर्थात तो बाहेरची ही सगळी कामं करत असल्याने डार्करूम मधली सर्व कामं शिंदेलाच पाहावी लागत. आणि त्याच्या अस्वस्थतेचा खरा उगम डार्करूम मध्येच झाला होता. अर्थात गेल्या काही दिवसांत तीनवाडीत घडलेल्या काही चमत्कारिक, जराशा भयप्रद अशा घटना शिंदेच्या कानावर आल्याच होत्या. आणि कोणी सांगावं कोणाचं मन कसं काम करेल ते. त्याला अंधाराची, बंद खोल्यांची, रात्रीच्या काळोखाची भीती वाटायला लागली होती. भीती हा शब्द कदाचित वाजवीपेक्षा जास्त तीव्र असेल. अस्वस्थता तर मग. पण कोणता मर्द पुरुष असला दुबळेपणा इतर कोणापाशी बोलून दाखवेल. आणि बंद बरणीत ठेवलेला द्राव आंबावा, आतल्या आत फसफसावा, दाब वाढत जावा, तसा त्याच्या मनावरचा ताण दिवसा गणिक वाढत होता. आधीच त्यांचा स्टुडिओ अगदी हमरस्त्यावर नव्हता. तेव्हा रहदारीची वर्दळ जरा कमीच असायची. आणि बाहेरचं काचेचं झुलतं जार लावून मग डार्करूम मधल्या काळ्या पडद्यामागे आल्यावर तर शांतता आणखीच वाढायची. तिच्या जोडीला गडद काळोख, समोर मिश्किल डोळ्यांसारखा दिसणारा एक अंधुक लाल दिवा आणि टेबलावरच्या डेव्हलपिंग बाथमध्ये कागदावर आकृत्या आकार घ्यायला लागल्या की शिंदेला वाटे आपल्या खांद्यावरून आपल्या इतक्याच उत्सुकतेने कोणीतरी त्या चित्राकडे टक लावून पाहतंय. प्रत्येक चित्रात ती दुर्घटना नोंदली गेली होती. कधी धडाडत्या ज्वाला तर कधी त्या धगधगत्या पार्श्वभूमीवर काळ्या दिसणाऱ्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या छायाकृती. कधी खाली रांगेने मांडून ठेवलेले निश्चल आकार तर कधी आ वासून कुतूहलाने टक लावून पाहणारे प्रेक्षक. सर्वत्र दारुण प्रसंग, हाहाकार माजवणाऱ्या घटना. डार्करूम मधला एकांत, शांतता, अंधार यांनी आधीच भीतीप्रद असलेल्या त्या चित्राचा प्रभाव आणखीच वाढे. ती चित्र केवळ सपाट कागदावरच्या द्विमित प्रतिमा राहत नसत. वाटे हा ज्वालांचा लूट एवढ्यातच वाऱ्यावर हलेल, किंवा बाह्यतः निश्चल वाटणारा हा एक वेडावाकडा आकार एवढ्यातच एक हिसका देईल, हातपाय हलवील. एक एक मोठी कॉपी अशी मिनिट पाहण्याचा त्याला चाळाच लागला होता. आणि म्हणूनच ती गोष्ट त्याच्या ध्यानात आली.
काही काही निवडक फोटोंना इतकी मागणी होती की त्याच्या कॉपी काढून काढून शिंदेला त्या मेंदूत कोरल्यासारख्या झाल्या होत्या. एक जकातदाराने अगदी सुरुवातीसच घेतलेला फोटो होता. अपघातानंतरच्या मिनिटभरातच तो घेतला गेला होता. गावातलं कोणीही तिथपर्यंत तेवढ्यात पोहोचलं असण्याची शक्यताच नव्हती. पण त्या फोटोत जळत्या विमानाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर एकुलती एक काळी आकृती उभी होती. अशी कल्पना होत होती की तो जो कोणी उभा आहे तो विमानाकडे पाठ करून उभा आहे किंवा विमानापासून दूर चालत येतोय. मागच्या आगीचा भडकलेला कल्लू त्या एका निर्वयवी छाया व गुंठित आकृतीत एकत्र आल्यासारखा, साकळल्यासारखा वाटत होता. शिंदेला तो फोटो सर्वात जास्त प्रक्षोभक वाटला होता. आताही मनात तो विचार येताच मनाला एक हिसका बसल्यासारखा वाटला. मनाचा कसा तरी सांधलेला तोल गेला. कोंडून घातलेली पाखरं खिडकी बाहेर पडताच सैरभैर उधळावी तसे मनात दाबून ठेवलेले विचार मधमाशांच्या मोहोळासारखे गुंगारत पिसाळत आले. पांढऱ्या कागदावरच्या काळ्या चित्रांना हालचाल आली होती. वेदनेचे शब्द झाले होते. पांढऱ्या कापडाखाली झाकून ठेवलेले आकार वळवळत होते. मृत्यूच्या क्षणाच्या आकांताचं आक्रदन करीत होते. त्या आवरणात शरीराबरोबरच आत्मेही झाकले गेले होते. मृत्यूच्या वेदनेने विदीर्ण झालेली, सुडासाठी वखवकलेली, जळकी भाजलेली शरीर. तो त्यांच्या प्रतिमांबरोबर तासनतास एकट्याच्या एकटा अंधारात वावरत होता. या भारलेल्या झपाटलेल्या प्रतिमांना आता त्यांचं अघोरी अमानवी आयुष्य येत होतं. शिंदे घाईघाईने डार्क रूम मधून बाहेर आला. आत त्याला गुदमरल्यासारखं व्हायला लागलं होतं. जणू त्या लहानशा खोलीत खूप जण कोंडली गेली होती. श्वासही घ्यायला कठीण जात होता. हवा कडवट, उग्र, गरम लागत होती. हवेत काहीतरी जळल्यासारखी. डार्क रूमच्या दाराला पाठ लावून तो धापा टाकीत नुसता उभा राहिला. काही क्षण तर त्याला आपण कोण आहोत, कोठे आहोत, काय करीत आहोत याचीही शुद्ध राहिली नव्हती. हेलकावे खाणारा देखावा सावकाश सावकाश स्थिरावला. समोरच्या खिडकीचा प्रकाशित चौकोन स्थिरावला. उन्हाची तिरीप समोरच्या झाडाच्या शेंड्याला लागली होती. 6 वाजून गेले होते. एवढ्यात जकातदार येईल तोवर त्या कॉपीज करून ठेवायला हव्या होत्या. हवा एकदम गारेगार झाली होती. मघाच्या धावपळीने शरीरावर घामाचे उघड आले होते. सर्व शरीराला गार हवा बोचत होती. शिंदेला काही कळलंच नाही. आसपास काही घडामोडी बदल होत असतील तर त्यांची तरल पातळी त्याच्या जाणीवेपलीकडची होती. केवळ एका अस्वस्थपणाखेरीज त्याला काही जाणवलंच नाही. शर्टच्या बाहीने त्याने मानेवरचा गळ्याचा घाम पुसला आणि तो परत डार्क रूम मध्ये शिरला. समोरच्या टेबलावर तो फोटो होता. तो बाजूला ठेवण्याच्या आधी त्याने तो वर उचलून पाहिला. ओळखीचाच पण बिनओळखीचा वाटत होता. शेकडो वेळा पाहिलेला, पण काहीतरी कमी होतं. काहीतरी कमी होतं. ती जागा रिकामी होती. हो, ती काळी छायाकृती तिथे नव्हती. काही क्षण त्याला त्याचा अर्थच समजला नाही. घटनांना पूर्वानुभव नसला की त्या निरर्थक होतात. चित्रातली आकृती गेली होती. ती काही पुसली गेली नव्हती. ती जागा काही कोरी नव्हती. भौतिक, रासायनिक किंवा दृष्टीच्या पर्स्पेक्टिव्हच्या नियमाचं उल्लंघन ही गोष्ट ही शिंदेच्या आवाक्या पलीकडची होती. त्याच्या मागे डार्क रूमच्या दाराच्या खटक्याचा खट आवाज आला. त्या काळोख्या शांततेत तो लहानसा आवाज एखाद्या स्फोटासारखा वाटला. ती लहानशी डार्क रूम एखाद्या बर्फाच्या खड्यात बुडवल्यासारखी गारेगार पडली होती. हवा ही गोठल्यासारखी झाली होती. छाती खालीवर केली तरी आत हवाच जात नव्हती. जीव गुदमरला होता. शिंदेला समजलं की डार्क रूम मध्ये आपण एकटे नाही आहोत. त्याला माहित होतं की हे जे कोणी आलंय ते जकातदार नव्हतं. तरीही बुडाल्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून तो कसा तरी जीभ रेटत म्हणाला, कोण? जगत्या का रे? आधी उत्तर आलं नाही आणि मग त्याच्या मागेच कोणीतरी हसलं. खालच्या घाणेरड्या खर्जातल्या खदखदत्या आवाजात हसलं.
आवाज एकच होता, पण शिंदेला वाटलं की मागे खूप जण आहेत. ते सर्वजण त्याच एका सुरात हसतायत. तसा वेळ काही क्षणांचाच होता, पण असंख्य विचार मनात येऊन जायला तो पुरेसा होता. त्याला सुरुवातीपासूनच जाणवत होती ती अस्वस्थता खोटी नव्हती, भ्रामक नव्हती. मनाने भावी संकटाचा दिलेला तो इशारा होता, ती धोक्याची सूचना होती. त्याने तिकडे दुर्लक्ष करायला नको होतं. तो जेव्हा सावकाश सावकाश स्वतःभोवती वळला, तेव्हा मनात वैफल्याची कडवट भावना होती. त्यांनी डार्क रूम मध्ये गर्दी केली होती, पण ते फक्त डोळ्यांच्या कडेतूनच दिसत होते. तिकडे नजर फिरवली की ते सरकत, डावी उजवीकडे किंवा पाठीमागे जात. त्यांच्या गार आणि गरम, भिजलेल्या आणि उकळत्या हाताने स्पर्श करीत. तो स्वतःभोवती गरगर फिरत होता. ते खसखसत होते, आपापसात कुजबुजत होते. त्याला आपली चित्र आवडतात, किती आवडतात. शेकड्यांनी काढतो नाही. आणि मग परत एकदा तो खसखसता गंजल्या आवाजातला हसण्याचा आवाज. शिंदे नशीबवानच म्हणायला हवा. भीतीने त्याची शुद्धच हरपली. मग त्यांनी जेव्हा त्याला घेरला, त्याच्या शरीराची चिवडाचिवड केली, तेव्हा त्याच बेशुद्धीतून तो तसाच मृत्यूच्या महानिद्रेत गेला. पण शरीरातला प्राण जाऊन ते जरी मातीचं निर्जीव कलेवर झालं, तरी त्यातली अघोरी चेतना गेली नव्हती. ते तसंच डार्क रूमच्या बंद दाराला टेकून उभं होतं, वाट पाहत, श्वासही न घेता. संध्याकाळी 8च्या सुमारास जकातदार परत आला. सायकल पिटाळता पिटाळता त्याच्या मनात विचार आला होता, आता फार दिवस हे करावं लागणार नाही. स्कूटर जरी नाही तरी मोपेड नक्कीच जमेल. त्याआधी जरा नवीन कॅमेरा जमला तर पोलराइड SX70 सुद्धा घ्यायला हवा. या अपघाताने धंद्याला जो एकदाच एक पुश आवश्यक होता तो मिळाला होता. आता त्या दोघांच्यात काही व्यावसायिक व्यावहारिक कौशल्य असलं तर त्यांना पुन्हा मागे पाऊल घ्यावं लागणार नव्हतं. फक्त या रम्याला जरा टापटीप, वक्तशीरपणा, व्यवहार अंगी बनवायला हवा होता. तसा सरळ होता, नेकीचा होता, पण त्याच्यावर धंदा पुरा विसंबून जायचा म्हणजे गोंधळ होण्याची शक्यता होती. हे सर्व विचार, भविष्याची स्वप्ने, पुढचे बेत मनात चालले असताना ज्या एका दुर्घटनेपासून त्याच्या भरभराटीला आरंभ झाला, त्या अपघाताचा विचारही जकातदाराच्या मनाला शिवला नाही, ही सत्य गोष्ट आहे. किंवा शिवला असलाच तर त्यापासून आणखी काही पैसे कसे मिळवता येतील एवढा पुरताच होता. गोष्ट कटू असली तरी सत्य. स्टुडिओ पाशी येऊन पाहतो तो आतला फक्त एकच दिवा लागलेला, आतल्या ट्यूब्स लागलेल्याच नाहीत. काचेच्या शो विंडो मधले दिवेही लागलेले नाहीत. पहा, तो मनाशी म्हणाला. आत्ताच याच्या धांदरटपणाबद्दल मी मनात शंका आणली होती. जरासा रागानेच तो 3 पायऱ्या चढून आत गेला. त्याने स्टुडिओतले आणि शोकेस मधले दिवे खटाखटा लावले. रम्या, कुठे डार्क रूम मध्येच का रे? हातातली बॅग टेबलाखाली ठेवता ठेवता जकातदार म्हणाला. रमेशची ओळ आली नाही, पण डार्क रूम मधून काहीतरी हालचालीचा एखादा ट्रे सरकवल्यासारखा आवाज झाला. रम्या, जकातदार स्वतःशीच मान हलवीत म्हणाला. एकाएकी त्याला इतका वेळ न जाणवलेला गारठा जाणवला. अगदी जानेवारीची अखेर सुद्धा इतकी गार कधी वाटली नव्हती. स्टुडिओ शिरताना मनात खुशी होती ती एव्हाना कुठच्या कुठे गेली होती. त्याला रमेशचा जरासा रागच यायला लागला होता. 2 पावलात डार्क रूमचा दरवाजा गाठून त्याने त्यावर बुक्कीने ठोठावलं. रम्या, आत काय करतोयस रे? तो ओरडून म्हणाला, पण पुन्हा एकदा आतून तीच ती खुडबुड ऐकू आली. त्याच्या प्रश्नाला उत्तर मात्र आलं नाही. वेंधळा साला. मनाशी पुटपुटत जकातदार स्टुडिओतलं सामान आवरायला लागला. दिव्यांचे स्टँड पुढे आले होते, ते त्याने कोपऱ्यात ठेवले. प्रिंट ट्रिम करण्याचं गिलोटीन तसंच आ वासून उघडं होतं. त्याचं पातं मिटवलं, ते खाली टेबलाखाली ठेवून दिलं. टेबलावरची फोटोची चळत उचलता उचलता त्याचं लक्ष वरच्याच कॉपीकडे गेलं. कितीदाही पाहिलं तरी त्या अपघाताचा कोणताही फोटो माणसाची नजर 5 सेकंद तरी खिळवून ठेवायचाच. जकातदार हे त्या फोटोकडे पाहत राहिला.
अगदी सुरुवातीच्या फोटोंपैकी हा असला पाहिजे. गेल्या काही दिवसांत तो स्वतः पत्रव्यवहार, आर्थिक सौदे यातच गुंतला होता. आता इतक्या दिवसांनी प्रथमच तो हा फोटो बारकाईने पाहत होता. उजवीकडच्या कोपऱ्यात काहीतरी लहानच होतं. आधी त्याला वाटलं ते कोणी लहान मुलंच आहे, पण भिंगाखाली नीट पाहताच त्याला दिसलं की ती एक बाहुली होती. कचकडाची बाहुली. चेहऱ्याचा एक भाग होरपळून वितळलेली. किती हिडीस चेहरा. त्याने एकदम भिंग बाजूला केलं. त्याला क्षणभर असं वाटलं होतं की समोर चित्र नसून खरोखरच धडधडत्या ज्वालात लपेटलेलं विमानच आहे. तापलेल्या हवेचा एक गरम झोतही त्याला अंगावरून गेल्यासारखा वाटला. मघाची विलक्षण थंडी आणि आता ही गरम हवेची झळ. हा विलक्षण प्रकार होता तरी काय? आणि हा रम्या किती वेळचा त्या डार्क रूम मध्ये जाऊन बसलाय. करतोय तरी काय लेकाचा हात? रम्या, काय चाललंय रे? डार्क रूम पाशी जात जवळ तोंड नेऊन जकातदाराने विचारलं. काहीतरी आवाज आला. कोणीतरी घशातल्या घशात खरवडून हसल्यासारखा. पण ते काही शब्द नव्हते. मी दार उघडतोय, पेपरचे बॉक्स बंद कर, जकातदार म्हणाला आणि त्याने दार जोरात ओढलं. दार खच्च दिशी बाहेर उघडलं. दाराबरोबरच आतल्या बाजूने एक विलक्षण उबट, सडका, ओकारी आणणारा दुर्गंधाचा भपकारा त्याच्या तोंडावर आला. मघाची काहीच नव्हती इतकी आतली हवा गार होती. आतला लाल दिवा लुकलुकत होता आणि टेबलापाशी कोणीतरी पाठमोरं उभं होतं. रम्या, थोड्याशा साशंक आवाजात जकातदार म्हणाला. एव्हाना त्याच्याही थंड कल्पनाशक्तीला चालना मिळाली होती. तीनवाडीत घडलेल्या अनेक वेड्यावाकड्या आणि भयानक गोष्टींच्या ऐकलेल्या हकीकती आता त्याच्या आठवणीत येत होत्या. आतल्या बाजूने गरगरता श्वासाचा आवाज येत होता. एखाद्या श्वापदाने घशात गुरगुरावे तसा. घाण तर इतकी येत होती की नाक हातात धरून तो 2 पावलं मागेच सरकला. कोण आहे तरी कोण? दाराचा आधार घेत त्याने कसं तरी विचारलं. कोणीतरी घशातल्या घशात हसलं आणि मग ती आकृती सावकाश सावकाश वळली. आधी जकातदाराला वाटलं तो रमेशच आहे, कारण कपडे तेच होते, चेहराही तसाच होता. पण लागलीच त्याला समजलं की हा रमेश खासच नाही. ती आकृती जशी बाहेर प्रकाशात आली तसा जकातदार एक एक पाऊल मागे मागे सरत होता. चेहरा रमेशचा नव्हता, पण त्याच्यासारखा होता. त्वचा लाल झाली होती, आतून सुजून आल्यासारखी ताठ झाली होती, इतकी की काही ठिकाणी तडकलीही होती. डोळे वटारलेले होते, दात विचकलेले होते आणि ओठांच्या कडेने काळा चिकट द्राव बाहेर टिपकत होता आणि प्रत्येक श्वासागडी सडका कुचका दुर्गंध भपकाऱ्याने येत होता. कशाला तरी अडखळून जकातदार खाली पडला. पुन्हा उठायची त्याला संधीच मिळाली नाही. एका झेपेत ती आकृती पुढे आली होती. त्याच्यावर ओणवी झाली होती. त्याच्या पोटात गोळा आला होता. काळी छातीच्या पिंजऱ्यात तडफड तडफड करीत होतं. हातापायांना झटके येत होते. मानेतून मांड्यांतून पेटके येत होते. काहीतरी ओरडण्यासाठी त्याने तोंड उघडलं, पण घशातून केवळ कोरडी गरगरच बाहेर आली. त्याच्या चेहऱ्यापासून काही इंचावर आपला विद्रूप, अघोरी, अमानवी चेहरा आणीत ती आकृती त्याच खरवडत्या, ओढून ताणून काढलेल्या घाणेरड्या आवाजात म्हणाली. आता का रे मागे सरतोस? आमचे चित्र काढून विकतोस ना? आता माझं चित्र काढ की. तो घाणेरडा आवाज जकातदाराच्या नाकातोंडात शिरत होता. पोट आतून उन्मळून येत होतं. पण कोणतीही हालचाल अशक्य होती. शरीराचे सर्व स्नायूच गोठले होते. एकाएकी त्या आकृतीने आपले दोन्ही पंजे त्याच्या काखांत खुपसले आणि एखादं चिंध्याचं बाहुल उचलावं इतक्या सहजपणे त्याला वर उचलला, हवेत धरला, गदागदा हलवला. प्रत्येक हिसक्याबरोबर शरीरातलं हाडन हाड खिळखिळ होत होतं. काय करावं, काय ओरडावं याचं त्याला भान सुद्धा राहिलं नव्हतं. त्याचा शेवट जवळ आला होता हे उघड होतं.
कोणत्याही मानवी उपायांनी त्याची यातून सुटका होणारच नव्हती. त्याला हवेतल्या हवेत वळवून त्या आकृतीने पाण्याच्या पिंपापाशी नेलं. पाण्यातच चित्र धुवत होतास ना? काठीनं डिवचत होतास ना? तोच तो घोगरा आवाज आला आणि जकातदाराच्या प्राणांतिक धडपडीला न जुमानता त्या आकृतीने त्याला पिंपात उलटा कोंबला. किंचाळण्यासाठी उघडलेल्या तोंडातून रसायन मिश्रित पाणी आत शिरलं. नजरेवर, स्पर्शांवर, सर्व ज्ञानेंद्रियांवर एक धूसर तवंग आला. त्याची शुद्ध क्षणातच हरपली. शरीर प्रतिक्षिप्त क्रियेने तडफडत होतं, पण अखेर तीही सर्व धडपड थांबली आणि शरीर निर्जीव लुळं पडलं. तेव्हाच मागची ती पकड ढिली झाली. मागे सरून त्या आकृतीने दोन्ही हात वर उचलले आणि सर्व स्टुडिओभर गोल गोल प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. हवेतला गारवा गेला होता. उलट आता सर्व हवा भट्टीची आच लागल्यासारखी तापली होती. ती आकृती स्टुडिओत फिरताना जेथून जात होती तिथे तिथे आगीचा स्पर्श झाल्यासारखी ठिणगी पडत होती. खिडक्यांचे पडदे, पार्टिशनचा पडदा, जुन्या फोटोंची स्टॉक, नवीन प्रिंट पेपरच्या पेट्या, नवीन काढलेले प्रिंट, तारेला चिमट्यांनी लोंबकळणाऱ्या निगेटिव्स, सर्व काही आधी दुर्कटत होतं आणि मग पेट घेत होतं. आगीलाही वेड लागलं होतं. त्या सर्व ज्वालाग्राही वस्तूंवर ती एखाद्या जिवंत वखवखलेल्या जनावरासारखी झेप घेत होती. मध्ये एक होळीसारखी शेकोटी पेटली होती. तिथेच या आकृतीने टेबल खुर्ची ओढत आणली. आतल्या डार्क रूम मधील रसायनांच्या बाटल्या आणून त्या आगीत फेकल्या. काहींनी आग जरा कमी झाली, उलट काहींनी ती जास्तच भडकली. हे सर्व करताना त्या आकृतीच्या शरीराचा, हातापायांचा अग्नीला कितीतरी वेळा प्रत्यक्ष स्पर्श होत होता. कपडे होरपळत होते, हातापायांवर फोड येत होते. पण चटके, वेदना, यातना या मानवी संवेदनांचा, अनुभवांचा त्या राक्षसी आकृतीवर काहीही परिणाम होत नव्हता. पण ज्या शरीराचा हा अघोरी उपयोग चालला होता, त्या शरीरात बंदिवान होऊन पडलेला मूळ आत्मा अबोल, मूक आक्रोश करीत होता, किंचाळत होता. मधली होळी चांगली छाती एवढी उंच धडधडायला लागल्यावर रमेश शिंदेचं शरीर त्या होळीच्या मधोमध जाऊन उभं राहिलं. त्याच्या शरीरावर आरूढ झालेली सनातनी अस्मिता खदखदून हसत होती. अग्नी आता त्याचा जसा दोस्त झाला होता. मागे एकदा अग्नीने त्याचं मर्त्य शरीर ग्रासलं होतं. आता अग्नीच त्याला शक्ती देत होता. आणि जेव्हा त्या शरीराचं मांस भाजलं, होरपळलं, वितळलं, जेव्हा नसा तुटल्या, अस्थी तडकल्या, रक्त उकळलं, शरीर खाली कोसळलं, तेव्हा धुराच्या वलयात लपेटलेले काही काही आकार आगीने वेढलेल्या स्टुडिओतून बाहेर पडले. मृत्यूच्या खाईतून परत आलेले, सुडाच्या एकमेव वासनेने वखवखलेले हे अतृप्त आत्मे रात्रीची काळरात्र करायला निघाले होते. हा होता आपला सैतान कादंबरीचा भाग 12वा. खरं तर शिंदे बाबतीत जे काही झालं ते त्याच्याबरोबर नको व्हायला हवं होतं असं मला शेवटपर्यंत वाटत होतं. कारण आतापर्यंतच्या कथांमध्ये ज्यांची काही चूक नव्हती, म्हणजे साधारणतः लता असेल किंवा कर्नल चौधरी असतील, त्यांना काही ऍज हानी झाली नव्हती. पण शिंदेलाही नव्हती व्हायला हवी का? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जेव्हा हा प्रसंग बाहेर इतरांना कळेल तेव्हा नेमकं काय होईल? गोपाळरावांच्या नीला बाबतीत काय होईल? बाकीची चौघ जी मित्रमंडळी होती ती खरंच जिवंत आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऐकायची असतील तर नक्कीच तुम्हाला पुढचे सगळे भाग ऐकावे लागणार आहेत. म्हणूनच पुढचे सगळे भाग ऐकत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल, वाचन आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला नेहमीच आवडतं, त्यामुळे कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नक्की लिहा. आणि अर्थातच भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.